नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा आपल्या द सिव्हिल या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत इथे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर पदभरती निघालेली आहे। महानगरपालिकेत तुमची इथे भरती केली जाणार आहे। तर या भरतीमध्ये कोणती पदे भरून घेतली जात आहेत, त्यासाठी तुम्हाला पगार किती भेटणार आहे, शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे आणि कोणत्या पदासाठी किती जागा रिक्त आहेत, ही सर्व गोष्टी आपण व्यवस्थितपणे या व्हिडिओमध्ये बघून घेणार आहोत। व्हिडिओ सुरू करण्याआधी आपण स्टाफ नर्स, एएनएम, जेएनएम या पदाचे ऑफलाईन फॉर्म सरळ ऑफिसवर नेऊन भरण्याची सुविधा आपल्यापाशी उपलब्ध आहे। जे विद्यार्थी स्वतः जाऊन तिथे फॉर्म भरू शकत नाहीत, ते विद्यार्थ्यांनी आम्हाला संपर्क साधायचा। आम्ही थोडक्या फीसवर त्यांचे फॉर्म इथे ऑफलाईन पद्धतीने भरून देत आहोत। त्यासाठी तुम्हाला गुगल फॉर्म भरायचा आहे। गुगल फॉर्मची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल। तर चला व्हिडिओला सुरू करू। विद्यार्थी मित्रांनो, इथे वेगवेगळ्या 4 पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत। त्यामधील पहिलं पद असणार आहे वैद्यकीय अधिकारीचे पहिलं पद असणार आहे विद्यार्थी मित्रांनो। त्यासाठी एकूण 5 पदे इथे भरून घेतली जात आहेत। शैक्षणिक पात्रता आणि अनुभव मध्ये किमान तुम्हाला MBBS आणि त्यासोबत महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलचं रजिस्ट्रेशन असल्यास तुम्हाला इथे प्राधान्य दिलं जाणार आहे। 38 वर्षापर्यंत तुम्ही इथे फॉर्म भरू शकता। अनुसूचित जातीसाठी 1 जागा, अनुसूचित जमातीसाठी 1, विजा अ साठी 1, EWS साठी 1 आणि इतर मागासवर्गीयसाठी 1, अशा प्रकारे इथे 5 जागा भरून घेतल्या जात आहेत। 60,000 रुपये तुम्हाला दर महिन्याला इथे पगार पण पाहायला भेटेल। त्यासोबत तुम्हाला MBBS पदवी प्रमाणपत्र आणि गुणपत्रिका इथे जोडायचे आहे। पोस्ट ग्रॅज्युएट असेल त्याची पदविका जोडायचे, त्याच्या सर्व गुणपत्रिका जोडायचे। महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलचे इथे रजिस्ट्रेशन जोडायचं आहे। आणि जर तुम्हाला अनुभव असेल तर त्या सर्व गोष्टी तुम्हाला इथे वैद्यकीय अधिकारी MBBS या पदासाठी विद्यार्थी मित्रांनो जोडायचे आहे। दुसऱ्या क्रमांकाचं पद आहे मायक्रोबायोलॉजीचे पद असणार आहे की एकच जागा इथे विद्यार्थी मित्रांनो भरून घेतली जात आहे। MBBS किंवा तुमचं MD तर मायक्रोबायोलॉजी मध्ये असणं गरजेचं आहे। त्यासोबत तुम्हाला काउन्सिल ऑफ इंडिया लागणार आहे, रजिस्ट्रेशन तुम्हाला इथे लागणार आहे। 38 वर्षापर्यंत तुम्ही इथे फॉर्म भरू शकता। दर महिन्यात 75,000 रुपये इतकं पेमेंट दिले जाणार आहे। MBBS पदवी प्रमाणपत्र आणि गुणपत्रिका इथे जोडायचे आहेत, कंपल्सरी असणार आहे। MD मायक्रोबायोलॉजी पदविका प्रमाणपत्र आणि गुणपत्रिका हे पण कंपल्सरी असणार आहे। महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल रजिस्ट्रेशनचं तुम्हाला इथे सर्टिफिकेट लावायचं आहे आणि अनुभव प्रमाणपत्र असेल तर तुम्हाला इथे जोडायचं आहे। त्यानंतर असणारे स्टाफ नर्सचे पद असणार आहे। त्याच्यामध्ये एकच पद इथे विद्यार्थी मित्रांनो भरून घेतलं जात आहे। 12वी पास सायन्स व JNM कोर्स शासन मान्य संस्थेमधून उत्तीर्ण अनुभव असल्यास तुम्हाला इथे प्राधान्य दिलं जाणार आहे। 38 वर्षापर्यंत विद्यार्थी इथे फॉर्म भरणार आहे। इतर मागासवर्गासाठी एकच जागा इथे रिक्त आहे। 20,000 रुपये तुम्हाला दर महिना इथे पेमेंट पाहायला भेटेल। 12वी उत्तीर्ण प्रमाणपत्र आणि गुणपत्रिका जोडायचे आहेत। JNM प्रमाणपत्र आणि सर्व गुणपत्रिका लावायचे आहे। त्यासोबत महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलचे रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट लावायचं आहे आणि अनुभव आणि जातीचे प्रमाणपत्र इथे तुम्हाला जोडायचे आहे। त्यानंतरचं ANMचं हे पद असणार आहे। त्याच्यामध्ये एकूण 8 पदे भरून घेतली जात आहे। 10वी उत्तीर्ण व ANM कोर्स शासन मान्य संस्थेमधून उत्तीर्ण असलं पाहिजे। 38 वर्षापर्यंत तुम्ही इथे फॉर्म भरू शकता। अनुसूचित जातीसाठी 1 जागा, अनुसूचित जमातीसाठी 3 जागा आणि EWS साठी 4, अशा प्रकारे इथे 8 जागा भरून घेतल्या जात आहेत। 18,000 रुपये तुम्हाला दर महिना इथे पेमेंट पाहायला भेटेल। 10वी उत्तीर्ण त्यासोबत प्रमाणपत्र आणि गुणपत्रिका जोडायचे आहे। ANMचे सर्व प्रमाणपत्र गुणपत्रिका जोडायचे आहे। महाराष्ट्र स्टेट नर्सिंग काउन्सिलचं प्रमाणपत्र आणि त्यासोबत अनुभव आणि जातीचं प्रमाणपत्र पण तुम्हाला इथे जोडावं लागणार आहे। त्यानंतर इथे महत्त्वाची टिप दिली आहे, अंतिम वर्षाची गुणपत्रिका आवश्यक। सदर गुणपत्रिकानुसार तुम्हाला गुण देण्यात येणार आहे। शेवटच्या वर्षाची गुणपत्रिका तुम्हाला इथे आवश्यक असणार आहे। त्यानुसार तुमची मेरिट लिस्ट लागून तुमचे इथे सिलेक्शन केलं जाणार आहे। फॉर्म भरण्याची तारीख जी आहे 26 मार्च 2025 पर्यंत सायंकाळी 5 वाजेपर्यंत तुम्ही इथे फॉर्म भरायचा आहे। 26 तारखेपर्यंत फॉर्म भरायची डेट असणार आहे विद्यार्थी मित्रांनो। अशा प्रकारे ही सर्व जाहिरात आपण व्यवस्थितपणे पाहिलेली आहे। ज्या विद्यार्थ्यांना आमच्याकडून हा फॉर्म भरू घ्यायचा आहे त्यांनी गुगल फॉर्म भरायचा आहे। शेवटी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून आपल्या चॅनल येणारे रेग्युलर जॉब अपडेट्स तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत राहतील। तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये। धन्यवाद।